बघा, वॉच क्लिअरली. माझा आवाज क्लिअर येतोय का का खरखर करतोय वगैरे? माझा आवाज क्लिअर येतोय का? येस ऑर नो? येस. Yes, sir. ओके. बघा, लक्ष द्या इकडं. बघा, प्लीज have proper concentration to understand the concept of continuous future tense. कॉन्सेप्ट समजून घ्या कंटिन्युअस फ्युचर टेन्सची. एक्झाम्पल आहे बघा. फॉर एक्झाम्पलच्या साहाय्याने आपल्याला क्लिअर माहिती होईल की काय असतं कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट सांगितलं, कंटिन्युअस पास्ट सांगितलं, कंटिन्युअस प्रेझेंट सांगितलं, कंटिन्युअस पास्ट सांगितलं. In the same manner, it is going to be continuous future. बघा, फॉर एक्झाम्पल तुमचा मित्र आहे किंवा तुमचा कोणतरी पाहुणा आहे, तो म्हणतोय की मी उद्या सकाळी 10च्या आसपास तुमच्या घरी पोहोचेल. मी उद्या सकाळी 10च्या आसपास तुमच्या घरी पोहोचेल. अनिरुद्ध, यस सर. तुमने क्या किया था? पता नहीं. मोबाईलला टच करू नका. मोबाईलला बिलकुल टच करू नका. शांततेने लक्ष द्या इकडे, व्यवस्थित परफेक्ट लक्ष द्या. आय एम एक्सप्लेनिंग कॉन्सेप्ट. मी सांगितलं तुम्हाला की मी कॉन्सेप्ट सांगतोय. शांत बसा. बापरे, एवढं सांगून देखील तुम्ही किती. हा, लक्ष द्या इकडं. तुम्हाला तुमच्या पाहुण्याने सांगितलं की आम्ही तुमच्या घरी 10च्या आसपास पोहोचू. तेव्हा तुमच्या घरी ज्यावेळेस पोहोचू आम्ही, तेव्हा त्यावेळेस तू काय करत असतील असं विचारलं बरं का. तुमच्या घरी आम्ही पोहोचू तेव्हा तू काय करत असतील. आपण काय म्हणतोय बघा, आपण म्हणतोय मी देवासाठी काय प्रसाद तयार करत असेल. किंवा मी पूजेसाठी म्हणू आपण, पूजेसाठी पूजा म्हणा किंवा पूजा म्हणा, पूजेसाठी प्रसाद तयार करत असेल. लक्षात घ्या. मग या वाक्यामध्ये तर ते वेळ कुठं आलाय? वेळ आला नाही ना या वाक्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे कॉन्व्हर्सेशन करत असतो त्या वाक्यामध्ये पाठीमागच्या वाक्याच्या संदर्भामध्ये किंवा पाठीमागच्या वाक्यामध्ये बहुतेक या वाक्याच्या वेळेचा संदर्भ आला असण्याची शक्यता असते. कारण का आपण हवेत वाक्य कोणतंच बोलत नाही. बिकॉज ईच अँड एव्हरी सेंटेन्स इज बाय डिफॉल्ट अ पार्ट ऑफ सम कॉन्व्हर्सेशन ऑर अदर. एखाद्या कॉन्व्हर्सेशन तो पीस असते. मग त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये त्याच्या प्रिव्हियस सेंटेन्स जे बोललं गेलेलं आहे बहुतेक त्यामध्ये या वाक्याच्या टाइमाचा संदर्भ आलेला असू शकतो. या वाक्यातील ऍक्शनचा. काय? मी पूजेसाठी प्रसाद तयार करत असेल. परंतु त्याच्या अगोदरच्या वाक्यात आलं ना, त्यावेळेस तू काय करत? कोणत्या वेळेला? ज्यावेळेस पाहुणे पोहोचतील. ज्यावेळेस पोहोचतील. मग ते 10 वाजून 10 मिनिटं असतील, 10 वाजून 20 मिनिटं असतील, ज्यावेळेस ते पोहोचण्याच्या वेळेला, म्हणजे ऍट द टाइम दे रीच टू युअर होम, टू युअर हाऊस, तो पॉइंट ऑफ टाइम घेतला इथं. म्हणजे कंटिन्युअस टेन्स चा अर्थच होतो की पॉइंट ऑफ टाइम, विशिष्ट पॉइंट ऑफ टाइमलाच ऍक्शन इज गोइंग ऑन, ऍक्शन वॉज गोइंग ऑन और ऍक्शन विल बी गोइंग ऑन. तर आपण कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस
फ्युचर असं संबोधतो, असं बोलतो. सगळ्यांना क्लिअर झालं का? येस ऑर नो? पुन्हा एकदा क्लिअर झालं का? येस बर. सर. आता एवढं बोलून झाल्यावर आपण आता याचा सेट बनवू. ज्याच्याशी काम करत असेल, सब्जेक्ट प्लस करत असेल विल बी प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, त्याला आयएनजी, रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. हे झालं तुमचं फर्स्ट सेंटेन्स. बाकी जसं आपण ऑलरेडी विल बीचा सेट्स कुठे बनवले होते आठवतंय का नाही? विल बीचे सेट्स बनवले होते आपण एबल टू मध्ये, आठवतंय का? त्यावेळेस आपण फक्त विल या मॉडल ऑक्झिलरीला काय केलं होतं आपण? सुरुवातीला घेऊन त्याचे सेट्स बनले होते पॉझिटिव्ह मध्ये. निगेटिव्ह बनवायला देखील आपल्याला माहिती आहे की हेल्पिंग वर्बच्या नंतर म्हणजेच ऑक्झिलरी वर्बच्या नंतर नॉट ठेवतो आणि आपण वाक्य निगेटिव्ह बनवतो. त्या गोष्टींचा आधार घेऊन पुन्हा एकदा इथं आपण सेट बनवू. चला, हा वर्बल क्वेश्चन काय होईल? मी पूजेसाठी प्रसाद तयार करत असेल, तू करत असशील का? तू पूजेसाठी पूजासाठी प्रसाद तयार करत असेल का? प्रसाद तयार करत असशील का? तू करत असशील का? मी करत असेल, बरोबर? तू पूजेसाठी कोणाच्या मदतीने प्रसाद तयार करत असशील? पूजेसाठी प्रसाद कोण तयार करत असेल? असे योग्य सुटेबल असणारे सार्थक असे तुम्ही पाहिजे तेवढे WH क्वेश्चन बनवू शकता. चला, आता आपण याचा निगेटिव्ह बनवू. ठीक आहे. निगेटिव्ह काय होईल याचं? मी पूजेसाठी प्रसाद तयार करत नसेल. बघा, मी पूजेसाठी प्रसाद तयार करत नसेल. मी इयरफोन बदलतो. हा, येतो का आवाज? आवाज येतोय का? येस. बघा आता क्लिअरिटी वाढली का? येस क्लिअरिटी वाढली का? सर. हो. चला. मी पूजेसाठी प्रसाद तयार करत नसेल. बघा, दोन प्रकार लिहावं लागतं आपला निगेटिव्ह वाक्य. जागा तशी थोडा वर्बल क्वेश्चन बनवू आपण. तू पूजेसाठी प्रसाद तयार करत
नसशील का? एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन काय होईल? सॉरी. तू पूजेसाठी प्रसाद का तयार का तयार करत करत नसशील? नसशील? बरोबर. तू पूजेसाठी प्रसाद का तयार करत नसशील? चला पुढं. पूजेसाठी सांग आणखीन काय सुटेबल होऊ शकतं? आता माझ्याकडे दुसरं काय सापडत नाही म्हणून मी तेच बनवतोय. असं जे तिकडे बनवलं तेच इकडे बनवतोय. प्रसाद कोण तयार, तेवढं सुटेबल वाटत नाही तरी पण मी बनवतोय. नसेल, करत नसेल. बघू आपण आता. मी पूजेसाठी प्रसाद तयार करत नसेल. लिहा माझ्या बरोबर. बर चला आता इथून आपण लिहू. मी पूजेसाठी प्रसाद तयार करत असेल. हा फॉर्म्युला वापरून बनवा शांततेनं. आय विल बी, प्रसाद तयार करणे टू प्रिपेरिंग, प्रसाद असं तिरकल्या, प्रसाद फॉर काय? वर्शिप. फॉर वर्शिप, पूजेसाठी. हा, वर्शिप हे नाव या ठिकाणी वापरलं आपण. वर्शिप म्हणजे फक्त पूजा. पूजा करण्यासाठी असतं वर्शिपिंग झालं असतं बरं का. वर्शिप हे नाउन पण आहे आणि वर्ब पण आहे. इथं नाउन वापरले आपण. हे सगळ्यांना समजलं का? प्रसादला सिंगल इन्व्हर्टेड मध्ये लिहा आणि अंडरलाईन पण करा. म्हणजे तो मराठी वर्ड आहे हे क्लिअर होईल. चला. करत असतील का? करत असतील का? आता यासाठी काय करायचं? फक्त ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट करा चेंज. काय होईल मग? विल. मीच तू झालं म्हणून आईचं काय होईल सांगा? यू होईल ना. विल बाकी आहेतच. विल यू बी प्रिपेरिंग प्रसाद फॉर वर्शिप. विल यू बी प्रिपेरिंग प्रसाद फॉर वर्शिप. विल यू बी प्रिपेरिंग प्रसाद फॉर वर्शिप. झालं का लिहून? क्वेश्चन मार्क द्या. तू पूजेसाठी कोणाच्या मदतीने प्रसाद तयार करत असतील? कोणाच्या मदतीने? काय होईल मग? विथ हुज हेल्प. चालेल. विथ हुज हेल्प और विथ हुज असिस्टन्स असं पण चालेल. हा, नंतर स्टार केलेला वर्बल क्वेश्चन बोट ठेवून आपण रिपीट करू. काय होईल सांगा? विल यू बी प्रिपेरिंग प्रसाद
फॉर पूजा, फॉर वर्शिप. फॉर वर्शिप. समजतं का सगळ्यांना क्लिअरली? येस ऑर नो? Yes. Yes, sir. ओके. पूजेसाठी प्रसाद कोण तयार करत असेल? कोण म्हणजे काय? हू नंतर वर्बल क्वेश्चन पुन्हा रिपीट करायचा. यू मात्र येतं गरज नाही ना. कोण म्हणजेच मी आणि तू हे दोन्ही काढून टाकले बघा. कोण सब्जेक्ट तयार केलाय म्हणून राहिलं काय? सब्जेक्ट सोडून बाकी राहिलं ते सगळं काय आपल्याला रिपीट करायचंय. हू विल, हा पुढे बोला. बी Who will be preparing prasad for worship? प्रसाद फॉर वर्कशिप. वर्कशिप नाही ठकूबाई, वर्शिप आहे. प्रसाद फॉर वर्शिप, वर्कशिप नाही ते. वर्शिप. ठीक आहे. चला एक पाऊल पुढे. जी 24 तास. तर काय होईल मग? मी पूजेसाठी प्रसाद तयार करत नसेल, पप्पा करत असतील है ना. मग विल नंतर नॉट लिहा आपण. बोला आय I विल will not be preparing prasad for worship. प्रिपेरिंग प्रसाद, है ना भाई? आरोही का? प्रिपेरिंग प्रसाद. अंडरलाईन पण करा, सिंगल इन्व्हर्टेड मध्ये पण लिहा. फॉर वर्शिप. करेक्ट आहे. निगेटिव्ह ऑलवेज दोन प्रकार लिहितो आपण. विल नॉट काय लिहिता येईल? वोंट. बोला आय वोंट बी Won't बी I won't be preparing prasad for worship. फॉर वर्कशिप. प्रसाद फॉर वर्शिप. ओके. आता पुन्हा एकदा आपल्याला वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन म्हणलं की हेल्प, ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट यांची आपसात जागा बदलली की आपला वर्बल क्वेश्चन तयार होईल. काय होईल मग? हा आयच्या ऐवजी यू वापरायचं, कारण का मीच्या ऐवजी तू वापरला पण इथं. चला विल यू विल नॉट बी नॉट बी Will you प्रिपेरिंग not be फॉर preparing वर्कशिप. prasad for worship? फॉर वर्शिप. ऑल राईट. दुसऱ्या पद्धतीनं वॉन्ट यू बी. दिसतंय का बोर्ड? दिसतंय. प्रिपेरिंग प्रसाद फॉर वर्शिप. झालं का? WH क्वेश्चन. का तयार करत नसतील? का अगोदर लिहायचं, वाय आणि नंतर हा वर्बल क्वेश्चन ज्याला स्टार केलेला आहे तो रिपीट करायचा आहे तसा. वाय नंतर सांगा विल यू नॉट बी. Why will you not be preparing prasad for worship? Or in other way, why won't you be?
Why won't you be preparing prasad for worship? प्रिपेरिंग प्रसाद फॉर वर्शिप. शांत लिहा, काही गडबड करू नका. वाय वुड यू बी प्रिपेरिंग प्रसाद फॉर वर्शिप. झालं. कोण हू तेवढा अर्थपूर्ण नाही मला वाटत हा क्वेश्चन, पण तरी म्हणले प्रॅक्टिस साठी. हू नंतर पुन्हा एकदा Who वर्बल will you not be preparing Who prasad for? will not be? ए गाडवा, Will not be. हू विल यू कसं येईल रे गदाड्या? Who हू विल यू कसं येईल? not be हा preparing prasad Who for will worship? not Correct. be preparing prasad for worship. हा, हू विल नॉट बी ना, कारण का कोण म्हणल्यास यूचा काय संबंध आहे बा? हू विल नॉट बी प्रिपेरिंग प्रसाद फॉर वर्शिप. Who will not be preparing prasad for worship. In other way, who Won't be preparing. won't Won't be preparing prasad for worship. वर्क. ए वर्क नाही रे गाडवा, वर्कशिप कसं म्हणतात रे? वर्शिप आहे ना ते. कशाला गडबड करता रे? काय गरज आहे? प्रसाद फॉर वर्शिप, काहीच गरज नाही. आपण जर माळकरी आहोत, गडबडीत चिकन खाऊन रिकाम व्हायचं नाही. नाही मला खूप भूक लागली होती मग गडबडीत चिकन खाल्लं. अरे शांती, कशाला गडबड करता रे? हा, चला लिहून घ्या व्यवस्थित. बहुतेक माझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांचं लिहून झालं असेल. हे वाक्य आपण क्लास वर्क साठी घेऊ. तो गाडी रिपेअर करत असेल. आता तुमचा प्रश्न येईल की सर या वाक्याचा वेळ कुठे आहे? आता ज्यानं कोणी हे वाक्य बोललं त्यानं हवेत बोललं असेल का? नाही. तर त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये याच्या प्रिव्हियसचं वाक्य असं असू शकतं की बाबा उद्या दुपारी 2:30 वाजता तो काय करत असेल? तर समोरचा म्हणतोय तो गाडी रिपेअर करत असेल. तर कधी करत असेल? उद्या दुपारी 2:30 वाजता. याचा संदर्भ या वाक्याच्या वेळेचा संदर्भ कुठे आलेला आहे? या वाक्याच्या बहुतेक अगोदरच्या वाक्यामध्ये वेळेचा संदर्भ तसा आलेला असू शकतो. कारण का हा टेन्स नेहमीच विशिष्ट पॉइंट ऑफ टाइमच्या बद्दलच बोलतो. ठीक आहे. तर बनवा येत असेल बनवा. तो गाडी रिपेअर करत असेल. ही विल बी रिपेअरिंग बाईक. गाडी म्हणजे बाईक असा अर्थ घ्या. आजकाल कार शिवाय तुम्हाला काही दिसत नाही. तुम्ही सगळे श्रीमंत झाले आहात. चांगलंय. देव तुम्हाला आणखीन 2-2 कारची स्वप्न बघण्यासाठी समर्थ करो. मात्र आता वाक्य लिहिताना बाईकचं वाक्य लिहा. पहिलं वाक्य येईल ही विल बी काय? ही विल बी रिपेअरिंग बाईक. आणि त्याप्रमाणे मग स्वतःहून असा एक सेट बनवा व्यवस्थित. बनवा वाक्य बनवा तुम्ही. मी होमवर्क लिहितो इथं. 2 सेट्स आहेत. रिपीट ट्वाइस आहे आणि सेल्फ असे फक्त 5 सेट्स आहेत. कमी होमवर्क सांगितलाय. होमवर्क भक्तिभावाने करा. प्लीज डू द होमवर्क व्हेरी ऑनेस्टली.